श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर बघा, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि बघा, आता सकाळचं टाईम आहे, चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तिथं दिदी पीठ भिजू राहिली. सगळं वांग करायचं आहे काळं, तर इथं मसाला घेतला काढून. नाही, चतुर्थी असल्यामुळे घातलाय साबुदाणा भिजत. इथं फोडलेले नारळ, मसाला भरून घेतला आणि परतू राहिलं थोडंसं. तर इथं आहे ना, दीदीनं पीठ भिजून ठेवलं आणि आता मी मसाला पाट्यावर वाटणार आहे. पीठ झाकून ठेवलं तर मसाला वाटून आणला पाट्यावर. मस्त चवदार लागत पाट्यावर वाटल्यावर. भाजी एकदम चवदार लागते. तर इथं आपल्या भाजीला मस्त उकळी आली. आणि कुटुंबाची प्रतिमा केल्याने 2 वर्षानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. या एका याच्यातले तुम्हाला मी आईची शपथ घेऊन सांगतो, याच्यातल्या एकाही माणसाला माझा प्रेम झालेला नाही. तरी पण या श्रीगोंदाकरांनी दिलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहील. अजून एक गोष्ट आश्वस्त करतो, माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी शेतकऱ्यांची साथ कधीच सोडणार. इथं समोसाठी ना मस्त असं छान असं धपाटं करून घेतलं. आणि आज ना कोणीच नाही घरी, मी आणि समोसे. मस्त आहेत असे पापड भाजून घ्यायचे बघा. उन्हाळ्यामध्ये ना असे पदार्थ गोड लागतात, खारुड्या, पापड. कारण उन्हाळ्यात एवढं खास भाकर खात नाही कोणी जास्त, म्हणजे जेवण जात नाही. त्याच्यामुळे असं नवचव खाल्लं की पोट भरतं. तर मला खारुड्या माझ्या मम्मीकडूनच आल्या होत्या. मी काय बनवल्या नव्हत्या, कारण लहान पोरं आहे ना. बाकी बनवलं होतं कोरड्या ते. तर चला मंडळी, या जेवण करायला. तर बघा, मस्त जेवणामध्ये काळं वांग,
धपाट, पोळी, लोणचं, पापड आणि खारोडी मस्त अशी चुलीवरती भाजलेली. तर या मग जेवण करायला. तर बाय बाय. ईश्वरी इथं शर्ट होती ती बाबा. आता पुन्हा धुता येतात तुला? काय बाळा कुठे चिचा? चिंच दाखव. माल देतो का? चिचा पण कोणाकोणाच तोंडाला पाणी सुटलं. आण त्याला इकडं आण. दादाचीच आहे असतो. इकडून ये तू, इकडे ये. दाखव इकडे. आणखी किती चिंच दर्या घे ना हातातल्या त्याच्यात. दाखव किती गोळा केला. इकडे बघा ईश्वरीने किती चिंचा गोळा केल्या बघा. आणि जा काय काय करायचं बाळा तुला चिंचाचं? गोळा करून ना पाणीपुरी बनायची. काय करायचंय? पाणीपुरी बनवायची. बाय. पहिले चांगल्या गोळा करायला ते बाय ती शेळी कशी खवरायली लाली. नमस्कार मंडळी, आमचा बोकडे आहे डावळा काळा. राम राम.